चला करूया सागर मेथी. साहित्य सोपं आहे. कांदा, मिरची, लसूण, सुकं खोबरं आणि अर्थात सागर मेथीच्या जोड्या. सगळ्यात आधी लसूण मिरचीचा ठेचा करून घ्यायचा. लसूण आणि मिरची अशी छान खलबत्त्यात कुटून घ्यायची आणि हे करतानाच त्यात मीठ घालायचं. म्हणजे त्या घर्षणाने एकतर आपला ठेचा चांगला होतो आणि मुळात तो ठेचा तसाच खायला सुद्धा कमाल लागतो. कमाल. सागर मेथीची भाजी कधीच खाल्ली नाही अशी अनेक माणसं मला भेटली. त्यातलाच मी सुद्धा एक. मी भाजीवाल्याकडे या मेथीच्या जुड्या अनेकदा बघायचो, पण मला नेमकं कळायचं नाही की ही भाजी करायची कशी. मला एका मित्राने ही भाजी शिकवली. आता तुम्ही म्हणाल की मित्रांनी भाजी शिकवली. हो, खवय्ये मित्र असले ना की ते मित्र ही अशी सुद्धा मदत करतात. मला मित्रांनी सांगितलं ही भाजी कशी करायची आणि ती किती सोपी असते. म्हणून मी एकदा ठरवलं आणि सागर मेथीच्या जुड्या घेऊन आलो. बरं, आमच्या घरामध्ये 5 जण, त्यामुळे साधारण 20-25 जुड्या तरी मला लागणार होत्या. त्या सगळ्या जोड्या मी आणल्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि ह्या अशा चिरून घेतल्या. त्यानंतर कांदा चिरून झाला की आपली बेसिक तयारी झाली. स्वयंपाक हा शक्यतो नॉनस्टिक पातेल्यांमध्येच करावा. त्यामुळे ही स्टेनलेस स्टीलची कढई घेतली, त्यात तेल ओतलं आणि ते तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण बेसिक फोडणी करून घ्यायची. जिरं आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची आणि त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. कांदा चांगला 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर या स्टेजला आपण जो लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला होता तोही परतून घ्यायचा. या सगळ्या मिश्रणाचा रंग काहीसा गुलाबी व्हायला लागला की मगाशी चिरून घेतलेली सागर मेथी सुद्धा कढईमध्ये घालायची आणि मग ती सुद्धा परतून घ्यायची. आता या स्टेजला घालायचं ते सुकं खोबरं. काय मेथी, लसूण याचा एक स्ट्रॉंग वास असतो आणि तो वास, ती चव बॅलन्स करतं खोबरं. आता अगदी शेवटची स्टेप, चवीनुसार मीठ.
खरंच चवीनुसार मीठ लागणार आहे, कारण आपण जो खरडा आधी घातलेला आहे त्यात मीठ होतं. त्यामुळे भाजी झाल्यानंतर एक चव घेऊन बघा. कमी वाटलं तरच मीठ ॲड करा, नाहीतर मिठाची गरज नाही. बस दॅट्स इट. इतकी सोपी असते सागर मेथीची भाजी. आहे ना खरंच सोपी? तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्ही करून बघा, मला कळवा कशी झाली आहे ते. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे आपलं चॅनल आहे ना इंडिड कॅन्डिड, त्याला सबस्क्राईब करा हो. फुकट असतं ते. सबस्क्राईब करा, फुकट असतं आणि सोपं सुद्धा असतं. आणि भाजी खरंच आवडली असेल ना तर हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा. सागर मेथी रेडी आहे. म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये ज्या अशा सपक भाज्या करतात ना त्या भाजीपेक्षा ही भाजी लय कमाल लागते, लय कमाल. म्हणजे हा मिरचीचा ठेचा, मिरची आणि लसूण घातलेली सागर मेथी, आणि खरं तर भाकऱ्या पाहिजेत. पण मला भाकरी थापण्याची आता सवय नाही आहे, मला येते. पण म्हणून मग मी पोळ्या घेतलेल्या आहेत आणि छान उडदाचा पापड. आणि आता मी सागर मेथी खाऊन बघतो. सुगंध तर कमाल सुटलेला आहे. लय भारी, लय भारी. करून बघा.